नमस्कार मित्रांनो, मी शरद करंडे. मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो PFची KYC तुम्ही घर बसल्या करू शकता. तुमचा मोबाईल असेल, तुमचा कॉम्प्युटर असेल किंवा तुमचा लॅपटॉप असेल, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून तुमची KYC करू शकता. मित्रांनो, ती कशा पद्धतीने करायची याची संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओमधून बघणार आहोत. या व्हिडिओमधून मी अशा काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहे मित्रांनो, ज्यामुळे तुमची जी PFची KYC ती PFची KYC 100% सक्सेसफुली होईल. म्हणजे तुमची जी PFची KYC रिजेक्ट होणार नाही, याची अशा काही महत्त्वपूर्ण गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा आणि आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करून ठेवा, म्हणजे डेलीचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. मित्रांनो, PFने नवीन पद्धतीने काही बदल केलेले आहेत. ते बदल सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ते बदल कोणत्या प्रकारचे असणार आहे आणि तुम्ही KYC मध्ये तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आपल्याला PFची KYC करण्यासाठी आपल्याला मेंबर होम, बघा या ठिकाणी मेंबर होम आज तुम्ही जर असं सर्च केलं तर मेंबर होमचं जे पहिलंच पोर्टल येतं आहे, गव्हर्नमेंटचं जे पहिलं पोर्टल आहे एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघा असा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी इंटरफेस असा ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा तुमचा जो UN नंबर असेल, तुम्हाला जो UN नंबर भेटतो तो UN नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि तुमचा जो पासवर्ड तुम्ही जर बनवला असेल तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. जर तुम्ही तुमचा पासवर्ड जर विसरला असाल मित्रांनो तर फॉरगेट पासवर्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. फॉरगेट पासवर्ड यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा UN नंबर टाकायचा आहे. खाली जो कॅप्चा दिला आहे कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचे. जसे तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक कराल तसं तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचा आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकल्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे नवीन, तुम्हाला तो पासवर्ड नवीन तयार करता येणार आहे. मित्रांनो, नवीन पासवर्ड तयार केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा UN नंबर आणि या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा, साइन इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. OTP तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती तो OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस तुमचा ओपन होईल. तुमची जी प्रोफाईल तुम्हाला ती उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी दाखवली जाईल. या ठिकाणी जर तुम्हाला तुमचं UN कार्ड म्हणजे तुमचं जे UN कार्ड आहे ते जर तुम्हाला या ठिकाणी जर डाउनलोड करायचं असेल तर या ठिकाणी बघा UN कार्ड इन्फॉर्मेशन यावरती तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुमचं UN कार्ड बघू शकता किंवा व्ह्यूमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी UN कार्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी तुमचं UN कार्ड असं PDF फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही डाउनलोड बटनावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुमचं UN कार्ड डाउनलोड करू शकता. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचं UN कार्ड काढू शकता. यावरती तुमची UN नंबर असतो, जो PFचा जो नंबर असतो तो PFचा युनिव्हर्सल नंबर या ठिकाणी असतो. तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमची KYC झालेली आहे की नाही हा यावरती आलेला असतं. बघा, आता आपल्याला KYC करायची आहे. KYC करण्यासाठी आपल्याला मॅनेज ऑप्शन दिसतंय. मॅनेज ऑप्शनमध्ये या ठिकाणी KYC वरती जायचं आहे. बघा, भरपूर लोकांच्या मोबाईलमध्ये जर तुम्ही करत असाल, मोबाईलमध्ये जर तुम्ही वेबसाईट ओपन करत असाल तर या उजव्या कोपऱ्यामध्ये 3 डॉट्सवर जायचं आहे. 3 डॉट्सवर गेल्यानंतर या ठिकाणी डेस्कटॉप मोडला तुम्हाला ऑन करायचं आहे. डेस्कटॉप मोडला ऑन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस तुमच्या मोबाईलवरती ओपन होईल. बघा, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला KYC करण्यासाठी बघा या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. बँक म्हणजे बँकेचं जे डिटेल आहे ते बँकेचे डिटेल आपल्याला या ठिकाणी भरायचे. त्यानंतर पॅन कार्ड आहे, पॅन कार्डची डिटेल या ठिकाणी भरायचे आणि ऑदरमध्ये एक पासपोर्ट एक दिलेलं आहे. पासपोर्टचं एक ऑप्शन आहे. तुमच्याकडे जर पासपोर्ट नसेल तर तो ऑप्शन तुम्ही सोडून द्यायचा आहे. जर असेल तर पासपोर्ट टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल. आणि तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड तुमचं जे तुमच्या कंपनीकडून तुमचं आधार कार्डचं KYC होत असते. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, ज्या ठिकाणी तुमचं वर्क एरिया आहे म्हणजे तुमची जी कंपनी आहे त्या कंपनीत काम करता, ती कंपनी तुमची आधारची KYC करत असते. मित्रांनो, आता हे नवीन अपडेटनुसार कंपनीकडे दिलेलं आहे. नवीन पद्धतीनुसार जे आधारची KYC ती कंपनी करत असते. जे आपण ज्या ठिकाणी ज्या कंपनीत काम करत असतो ती कंपनी करत असते.
पूर्वीचं जे होतं ते पूर्वीचं आधारची KYC आपण स्वतः करायचो, पण आता याचा जो अथॉरिटी म्हणजे जे अधिकार आहे ते अधिकार आता कंपनीकडे दिलेले आहेत. या ठिकाणी कंपनी आधारची KYC केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं बँक पासबुक आणि पॅन कार्ड या ठिकाणी आपल्याला ॲड करायचं असतं. बघा या ठिकाणी बँक यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर या ठिकाणी बघा तुमची जी बँकेची डिटेल आहे ती बँकेची डिटेल तुम्हाला या ठिकाणी टाकायची. तुमचं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी आलेलं असेल. त्यानंतर तुम्हाला जो बँक अकाउंट नंबर आहे तो बँक अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. परत पुन्हा तोच बँक अकाउंट खाली कन्फर्म करायचा, तोच बँक अकाउंट या ठिकाणी टाकायचा आहे आणि बँकेचा जो IFSC कोड आहे तो IFSC कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि कन्फर्म बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि खाली सेव्ह बटनावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेव्ह बटनावरती क्लिक कराल मित्रांनो तसं तुमचं जे डिटेल आहे बँकेची ती डिटेल बँकेची या ठिकाणी ॲड होईल आणि ॲड झाल्यानंतर तुमची जी कंपनी ती कंपनी काही दिवसांनी या ठिकाणी तुमचं जी बँक डिटेल आहे ती बँक डिटेल चेक करून या ठिकाणी अप्रूव्हल असे करेल. अप्रूव्हल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्टेटसमध्ये अप्रूव्हल असे दिसेल. जोपर्यंत कंपनी तुमचं अप्रूव्ह करत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पेंडिंग असे दिसेल. ज्या कंपनी तुमचं हे अप्रूव्हल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अप्रूव्ड असं दिसेल. त्यानंतर बघा या ठिकाणी आल्यानंतर तुमचं जे पॅन कार्ड आहे पॅन कार्डवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते पॅन कार्डवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव ॲज इट इज राहणार आहे म्हणजे जसं आलेलं आहे तसं. त्यानंतर तुमचा जो पॅन कार्ड नंबर आहे तो पॅन कार्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी कन्सर्न बटनावरती तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे. चेक केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेव्ह बटनावरती क्लिक कराल या ठिकाणी तुम्हाला तुमचा पॅन नंबर ॲड झालेला दिसेल आणि ते त्याचा जो स्टेटस आहे ते पेंडिंग या ठिकाणी तुम्हाला दाखवेल. पण जेव्हा तुमची जी कंपनी आहे ती कंपनी तुमचं पॅन कार्ड अप्रूव्हल करेल त्याला अप्रूव्हल देईल त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला स्टेटसमध्ये या ठिकाणी अपलोड दिसेल. या ठिकाणी असे स्टेटस तुमचे अपलोड आले पाहिजे तिन्ही पण, आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा बँकेचं पासबुक बँकेचं डिटेल असेल, हे तिन्ही या ठिकाणी जर तुमचे अपलोड आलेले असेल तर या ठिकाणी तुमची KYC 100% झालेली असेल असे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला जे ऑनलाईन सर्व्हिसमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म जो 31 आहे 19 आहे 10C आहे किंवा 10D आहे हे तुम्ही या ठिकाणी PFला क्लेम करू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं KYC करू शकता मित्रांनो. तुम्हाला ऑनलाईन जर तुम्हाला PF संदर्भात कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत असेल मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की कोणत्या प्रकारची तुम्हाला अडचण येते. आपण नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. आपण ऑनलाईन सर्व कामे करतो मित्रांनो. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.